शिवाजी मंदिर आणि तिथून छत्रपती शिवरायांची निघणारी पालखी ती या ठिकाणी पोहोचते आणि त्यानंतर शासकीय कार्यक्रम होतो। पिढ्यानपिढ्या हे सुरू आहे आणि माझ्यासोबत ही जी मंडळी आता वादन करतायत, गेल्या कित्येक पिढ्या ते या पालखी समोर त्यांचं वादन करतात पारंपरिक वाद्यानुसार। आता हे जे वाद्य ते वाजतात, किती वर्षापासून वाजतात, यांचा इतिहास काय आहे आणि हे जे पारंपरिक वाद्य आहे याचं महत्त्व या सगळ्या पालखी महोत्सवात, पालखी उत्सवात किती आहे, तुमची मला सुरुवातीला ओळख करून द्या आणि या पालखी महोत्सवाचं महत्त्व काय आहे, इतिहास काय आहे आणि तुम्ही किती वर्षापासून करता? सर, ह्या पालखी महोत्सवाचं महत्त्व असे, आमची ही तिसरी पिढी आहे। आता माझं 47 वय चालू आहे। तर मी वयाच्या 8व्या वर्षापासून वडिलांसोबत येत होतो। तर आजची ही माझी 42वी ही माझी फेरी आहे पालखीला मानवंदना देण्याची। तर ही आमची परंपरागत, आम्हाला शिवाजी महाराजांच्या काळामध्ये इथं निरगुड म्हणून गाव आहे, इथं आम्हाला 200 एकर जहागिरी अशी मिळालेली आहे। तर आम्हाला दरवर्षी आम्ही ही सेवा करत असतो। एक आमचा 10 लोकांचा ग्रुप आहे, 2 सनई, 2 तुतारी, 2 डप, 2 हलगी, 2 ताशे असा आमचा हा ग्रुप आहे। आणि दरवर्षी आम्ही सेवेकरी सकाळी पहाटे 5 वाजता येऊन शिवाजी मंदिरापासून शिवाजी महाराज की जय म्हणले की आम्ही आमची पालखीला खांदा देऊन मानवंदना देऊन आमची पालखी शिवाजी जन्मस्थळापर्यंत सकाळी घेऊन येतो। शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर पालखी निघते, अंगात काय संचारतं? अंगात असं रक्त असं सळसळतं का, जसे तलवारीला एखाद्या आपण युद्धाला जसं चालू असं एक आपल्या अंगात सर्व असं येतं। शिवरायांचे मावळे छत्रपती शिवरायांचा जयघोष करायचे, हर हर महादेवचा जयघोष करायचे आणि लढायला निघायचे। आज शिवरायांचं नाव जरी काणी आलं तरी आणि तुमचे हे वाद्य वाजायला तुम्ही सुरुवात करता, मनात भावना काय असते तुमची? आमची मनात भावना असते, महाराजांची जन्मस्थळ, महाराजांचे तोपर्यंत आपलं ना हे आपलं प्रथा शेवटपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत ते चाललीच पाहिजे। पर शेवटच्या स्टेप पर्यंत अशी आम्ही शपथ घेतलेली आहे की जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे, आपले प्राण चालले, तोपर्यंत आपण शिवजयंतीची ही फेरी सेवा चालूच राहणार। मी तुमच्याकडे येतो। हे पारंपरिक वाद्य शिवरायांच्या काळामध्ये सुद्धा हेच वाद्य होतं आणि तीच परंपरा आतापर्यंत आम्हाला जोपासायची आहे, म्हणून आम्ही आतापर्यंत हे कार्यक्रम आम्ही करीतच असतो। हे सगळे इथंच जवळ असणाऱ्या एका गावातले गावकरी आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सेवा करायला आपल्याला मिळतेय हे आपलं अहोभाग्य आहे हे समजून ही जी परंपरा आहे ती कायमस्वरूपी त्यांनी चालू ठेवलेली आहे। तिसरी पिढी आहे काहींची, काही जवळपास 46-47 वर्ष ही सेवा करतायत। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ऐकलं तरी अंगातलं रक्त सळसळतं आणि आम्ही ही पालखी घेऊन मार्गस्थ होतोय। ही परंपरा छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्राला, आपल्या राज्याला नव्हे तर देशाला दिलेली आहे आणि तीच परंपरा जपण्याचं आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्य हे सगळे पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह अभिजित दराडे, LS मराठी, किल्ले शिवनेरी।